नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नादभक्ती या चॅनलमध्ये. कधी ना कधी आपण सगळ्यांनी एक वाक्य ऐकले, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. पण खरंच असं असतं का? जीवनात जे घडतं ते देवाचा संकेत असू शकतो का? चला तर मग आज आपण एकदम साध्या भाषेत समजून घेऊया. ते कसं ओळखायचं? कोणता अनुभव म्हणजे देवाचा संकेत आहे? आपण समजतो की देव बोलत नाही, पण देव बोलतो. फक्त आवाजाने नाही, घटनांनी बोलतो. आपण केलेल्या प्रयत्नांना, अवस्थांना, अडथळ्यांना आणि बदलांना तो अर्थ देतो. कधी काही गोष्ट आपल्यापासून दूर जाते, तर कधी काही अनपेक्षितपणे मिळते. दोन्हीही संकेत असू शकतात. कधी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले, पण शेवटी ती मिळालीच नाही. त्यावेळी आपण निराश होतो. पण पुढच्या काही दिवसातच कळतं, अरे, हे न झालं तेच बरं झालं. ते म्हणजेच देवाचा संकेत. उदाहरण, नोकरी मिळाली नाही, पण काही दिवसांनी आणखी चांगली नोकरी मिळाली. एखादं नातं टिकत नाही, पण टॉक्झिक असल्याचं नंतर समजतं. प्रवास कॅन्सल झाला आणि त्या दिवशी काही दुर्घटना झाली. हेच देवाचे छोटे छोटे संदेश असतात. आपण घाई करण्यात पटाईत, पण देवाला वेळेचं गणित जास्त कळतं. कधी काही गोष्ट वेळेवर होत नाही, त्यातही संकेत असतो. उदाहरण, घर घेणं थांबलं, पण नंतर जास्त चांगलं डील मिळाला. एखादी इच्छा पूर्ण व्हायला उशीर झाला, पण तेव्हा आपण मेंटली तयार झालो. एखाद्या व्यक्तीची भेट उशिरा झाली, पण त्याच वेळी ती भेट जीवन बदलती. देव कधी कधी म्हणतो, थांब, तू तयार नाहीस, मी तुला योग्य वेळी देईन. कधी कधी जीवनात अचानक असा बदल होतो, ज्याचा आपण विचारही केला नसतो. जसं अचानक नवी संधी मिळणं, अचानक कुणाची भेट घडणं, अचानक नवीन डायरेक्शन मिळणं. हे बदल देव पूज देण्यासाठी करतो. उदाहरण, एक छोटीशी भेट, एक शब्द, एक क्यूट आणि आपलं जीवन बदलायला लागतं. यालाच डिवाइन नज म्हणतात. हा संकेत सगळ्यात महत्त्वाचा. मनात कधी शांतपणे एक आवाज येतो, हे करू नको किंवा हे कर, यात काहीतरी चांगलं आहे. तो म्हणजे इगो नाही, तो म्हणजे एन्झायटी नाही, तो तर देवाचा संकेत असतो. जेव्हा मन अचानक शांत होतं, तेव्हा समजायचं की देव काहीतरी सांगतोय. एकदा एक माणूस खूप दिवसापासून नोकरी शोधत होता. सगळीकडे नकार मिळत होते. एके दिवशी त्याला वाटलं, देवा, माझ्यासोबत हे काय चाललंय? 2 दिवसांनी अचानक एक ओळखीचा म्हणाला, इथे इंटरव्ह्यू आहे, जाऊन पहा. तो गेला आणि त्याच दिवशी निवड झाली. ही नोकरी त्याच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातली सर्वोत्तम ठरली. नंतर त्याला कळलं, ज्या कंपनीसाठी तो रडत होता, त्या काही महिन्यात बंद झाल्या. देवाने जे अडवलं ते त्याच्या फायद्याचं होतं. चला तर मग आज आपण देवाचा संकेत ओळखायचे 3 सोपे मार्ग पाहूया. 1. घाई करू नका. काही गोष्ट डिले होत असेल तर त्यात अर्थ असू शकतो. का नाही हे विचारणं बंद करा. कशासाठी हे विचारायला सुरुवात करा. 2. कुठल्याही अचानक बदलाला घाबरू नका. कधी बदल हेच भगवंताचं प्लॅनिंग असतं. 3. मनाचं नेहमी ऐका. तुमचं मन घाबरणारं नाही, तर तुमचं मन मार्गदर्शन करत असतं. मित्रांनो, जीवनात जे काही होतं ते देवाच्या योजनेनुसारच होतं. कधी अडथळे, कधी उशीर, कधी अचानक बदल, कधी शांत आवाज. हे सगळं देवाचे संकेत आहेत. फक्त आपण ते ओळखायची दृष्टी ठेवायची. देवावर विश्वास ठेवला तर त्याचे संकेत दिसायला लागतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नादभक्ती या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण.